युनियन बँक ऑफ इंडिया अंकली शाखेची कोट्यावधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी रमेश विठ्ठल सूर्यवंशी राहणार हिंगणघाटी तालुका खानापूर जिल्हा सांगली आणि विजयकुमार बी पाटील राहणार शारक अपार्टमेंट आदित्य हॉस्पिटल मागे विश्रामबाग सांगली या दोघांविरुद्ध सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। याबाबत युनियन बँक ऑफ इंडिया अंकली शाखेचे व्यवस्थापक हेमंत कुमार यशवंत शिंदे वर्ष 45 राहणार गव्हर्नमेंट कॉलेज विश्रामबाग सांगली यांनी फिर्याद दिली आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दिनांक 30 जून 2016 ते 7 एप्रिल 2022 या कालावधीत अंकली येथे आरोपी रमेश सूर्यवंशी यांनी युनियन बँक ऑफ इंडिया अंकली शाखेकडून मशिनरी खरेदीसाठी 1 कोटी रुपयांचे मुदत कर्ज तसेच ओव्हरड्राफ्ट सुविधेअंतर्गत 2 कोटी रुपयांचे खेळते भांडवल मंजूर करून घेतले। मात्र ही रक्कम मशिनरी खरेदीसाठी न वापरता इतर अज्ञात कारणासाठी वापरली। तसेच आरोपी विजयकुमार बी पाटील यांनी कर्ज मंजुरी वेळी बँकेकडे तारण ठेवलेल्या मालमत्तेचे प्रत्यक्ष मूल्य सुमारे 1,25,00,000 रुपये असताना त्याचे मूल्य 7,12,50,000 रुपये असल्याचा अहवाल दिला। या दोघांनी संगनमताने कर्जाची रक्कम अपहार करण्याच्या उद्देशाने बँकेची फसवणूक केल्याने या प्रकरणी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात भारतीय न्यायसंहिता भादवी कलम 420, 406 आणि 34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत।